रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी कोहा विठ्ठल परमा कोहा माधव परमा लगातालोचनी सुख झाले हो साजनी कोहा विठ्ठल परमा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली कोहा विठ्ठल परमा कोहा माधव परमा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली कोहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबर तुमा देवी कोहा विठ्ठल भगवा कोहा माधव भगवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाबर तुमा देवी जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत गोमते करा गोमते करा
या दोघांनाही साथ Hare
पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय। नमः पार्वती पते हर महादेव। कृष्ण भगवान आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरा तुमया सेवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरा तुमया सेवा यावरी न करावा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। पूजनीय महाराष्ट्रींच्या चरणावर अत्यंत श्रद्धेने प्रणाम करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून तुकाराम महाराज आपला मनोभाव त्यांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तिमत्वांच्या सन्निध करत आहेत। तो करत असताना हा संवाद कोणाशी करतात ते महत्वाचं आहे, तो संवाद का करतात ते महत्वाचं आहे, तो संवाद कसा करतात ते महत्वाचं आहे आणि तो संवाद काय करून करतात ते महत्वाचं आहे। विठ्ठला ज्या दिव्य निमित्ताने हा मंडप भव्य करून ठेवलाय त्या निमित्ताचा परिचय अगत्याचा आहे। पास जेवढा कमी करता येईल तेवढा कर, हे मॅक्झिमम कर। हे बसलंय त्यामुळे तिकडून उभं राहू द्या। एखाद्या समाधी स्थानाला कितीतरी मोठं तेजोवलय असतं। हे समाधी स्थान नाही, हे समाधींचं स्थान आहे।
श्री क्षेत्र ढवळेश्वर भगवान संस्थान देवेगाव या पुण्यक्षेत्री सद्गुरु श्री चंद्रकांत दासजी महाराज यांच्या 42व्या पुण्यस्मरणाच्या उत्सवानिमित्ताने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रेममूर्ती गुरुवर्य ज्ञानदासजी महाराज यांच्या आशीर्वादाखाली, त्यांच्या छत्राखाली संपन्न होणारा हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम उत्सव आणि त्या उत्सवातली आजची ही कीर्तन सेवा महाराष्ट्रींच्या आज्ञेनं माझ्यापर्यंत आलेली आहे. पत्रिकेप्रमाणे गेलो तर थोडीशी उचलठेव झालेली आहे, पण मला असं वाटतं काही गोष्टी पत्रिकेत असतात, काही गोष्टी पत्रिकेत असतात. विठ्ठला सगळे प्रयत्न करून तसं जर झालं नाही तर लोक म्हणतात आपल्या पत्रिकेत हा योगच नव्हता. मला संकोचही आहे आणि आनंदही आहे. संकोच याचा आहे की आज परमादरणीय महाराष्ट्रींच्या मुखातून ज्ञानामृताचं रसपान करण्याचा तुमचा योग होता, फक्त त्या जागी मी उभा आहे याचा मला संकोच आहे. परंतु ज्यांच्या मागमाग चालण्यात आपल्याला आनंद आहे, ते ज्या जागेवरून चालतात त्या जागेवर मला उभं केलंय याचा मला आनंद आहे. महाराष्ट्रींच्या दर्शनाचा हा प्रथम योग आहे. काही वेळेला दर्शनाचा प्रथम योग असतो आणि काही योग प्रथम दर्शनीच सगळं देऊन जाणारे असतात. उजाडतं सूर्य उगवतो तेव्हा त्याला सूर्योदय म्हणतात, जेव्हा सूर्य दिसतो. पण सूर्य दिसायच्या आधी त्याचा उजेड दिसतो. सूर्योदयाला इंग्रजीत काय म्हणतात? सनराईज. मग सूर्य उगवत नाही पण किरण आधी दिसू लागतात, त्याला अरुणोदय म्हणतात. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? काहीच म्हणत नाही, कारण त्यांना ही संकल्पनाच माहित नाही की सूर्योदयाच्या आधी अरुणोदय असतो. येडीला सासर माहेर सारखंच. सांगा ना, जो पहाटे 10:30 उठला त्याला सूर्योदय ना अरुणोदय काय? पण माऊलीची कल्पना पहा कशी आहे. मोटकी देहाकृती उमटी, तेथ निज ज्ञानाची पहाट फुटी, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश उदयसा. हा अरुणोदय आहे. काकड आरती सूर्योदयाची नाहीये. उठा अरुणोदय, प्रकाश झाला. इथिओपियातून राख आली त्यामुळे जरा लेट होतोय. विठ्ठल तसं महाराष्ट्रींच्या रूपदर्शनाआधी मला गुणदर्शनाचा प्रत्यय आला. कारण मी सहज येता येता या गल्ले बोरगाव पासून वळताना आमचे प्रेममूर्ती उद्धवजी महाराज मंडलिक यांच्याशी फोन संपर्क झाला. म्हणाले कुठे आहात? म्हटलं मी ढवळेश्वर संस्थान देवेगावला चाललो. ते म्हणाले त्या स्थानावर असलेले महाराष्ट्री हे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, त्याही पेक्षा ते आम्हाला गुरुस्थानीच आहेत आणि त्यांच्या शब्दाचा जसाचा तसा प्रत्यय मला इथं आल्यावर आला. त्यामुळे आज मी वेगळ्या आनंदात या क्षणाला आहे. जन्म तारखांचा मागे पुढे असलेला गोळ काही असो किंवा योग काही असो, पण महाराष्ट्रींच्या दर्शनाने आता मला असं कधीच वाटणार नाही की मी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं दर्शन केलं नाही. ही संत मंडळी म्हणजे संतांनी घालून दिलेल्या तत्वज्ञानाचे डेमो असतात. त्याचं कारण प्रापंचिक जीवन जगणाऱ्या माणसांना आध्यात्मिक संकल्पना या अतर्क्य आहे. ते तसा विचारही करू शकत नाही. जे पावलाला म्हणतात खऱ्याचा जमाना सध्या राहिला नाही.
त्याला जेव्हा आयुष्यात स्वप्नातही खोटं न बोललेला माणूस भेटतो तेव्हा त्याचे सगळे बंगले कोसळतात की असं पण असू शकतं. हे महापुरुष आपल्या प्रापंचिक व्याख्यांना देवानं दिलेले धक्के आहेत आणि ते वेळीच बसले नाही तर आपण धक्क्याला लागू. विठाला या पुण्यतिथ्या त्यासाठीच आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते. मला एकाने विचारलं हे विवेकानंद सांगताना अमेरिकेत गेले होतेच का सांगतात. म्हटलं त्याशिवाय भारतातले ऐकत नाही कारण यांना तिकडून परत आलेलं लागतं बाकी इथलं चालत नाही. त्यांनी तिथे खूप व्याख्यानं दिली. लोक खूप गर्दी करायची आणि सुज्ञ लोक गर्दी करायची कारण हल्ली गर्दीत कॅटेगरी आली आहे. विठाला गर्दी कशालाही जमते. त्याला पाटीलच आणला पाहिजे असं काही पाटील आणली तरी जमते तसं काही नसतं. फक्त गर्दी सुज्ञांची पाहिजे. फारच सुज्ञ असल्याचं हे हास्य आहे. विठाला हे लोक गात आहेत म्हणजे काय वेगळा आनंद आहे. नारायणाने शेळक्या चाली गावात हे कशाचे संकेत आहेत बाबा. ही डावी बाजू उजवी बाजू आहे. विठाला या लोकांना विचारा ना तुम्हाला सामान्यांचे वा आवडतात का जाणत्याचा वा आवडतो. एका गायकाला विचारलं तुमचं मरण कशात आहे. तो म्हणा माझं मरण 2 जागी आहे. म्हणजे कोणत्या. एक ज्याला गायनातलं कळतं तो ऐकायला बसला असताना मी रागांमधून विहार करून समेवर आल्यावर जो ठरवून नाही म्हणत नाही ना ते मरण आहे आमचं. जो वा म्हणत नाही ज्याला गायनातलं सगळं कळतं पण मुद्दाम तो लक्षात ठेवतो यांनी मागं मला म्हटलं नव्हतं पण यात आता आहेर आलेत. विठाला समेवर आला याला कळतं गायनातलं आणि तो वा म्हणत नाही हे मरण आहे गायकाचं. आणि दुसरं ज्याला काहीच कळत नाही ते कुठं पण वा म्हणतं ते पण मरणच आहे. त्याच्या रागाचा काष्टा सुटला ना म्हणतो अरे वा. असं कुठं असतं का. हा वा शब्द आहे ना याचं लोकेशन नीट शोधा. वा शब्द असा आहे किशोर महाराज की जो बोलतो त्याला कळत नाही आपण कधी बोललो त्याला पोलाईट वा म्हणतात. प्रामाणिक वा. आता त्याच्यात नवीन फॉल्टी पीस आले. अरे वा विठाला. आणि जे खुश करण्यासाठी असतं त्यात कोणीच खुश होत नसतो. जेवणाराने ढेकर जसा आपोआप दिला पाहिजे तसा वा असतो. स्वामीजींच्या गर्दीला त्या सभेला सुज्ञ लोक ऐकायला. त्या दिवशी त्यांनी व्याख्यान सांगितलं राजा हरिश्चंद्र ज्याने स्वप्नात वचन दिलं आणि जागृतीत पूर्ण केलं. आता जागृतीतलं वचन कधी कधी स्वप्नातही पूर्ण होत नाही. हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपविली. हरितू निष्ठुर निर्गुण या अभंगातलं हे चरण आहे. व्याख्यान झालं लोकांनी टाळ्या वाजवल्या पण एकाने शंका व्यक्त केली. म्हणाले स्वामीजी एक प्रश्न विचारू. आणि काय. तुम्ही हरिश्चंद्र सांगितला आम्ही ऐकला नो डाऊट. माझा एक प्रश्न आहे असं कुठं असतं का. इट कॅन पॉसिबल. शक्य आहे हे काय. स्वप्नात वचन द्यावं आणि जागृतीत त्याचं पालन व्हावं. मला वाटतं असं घडलेलंच नाहीये. स्वामीजी म्हणाले वेदांत शास्त्राने जे प्रमाणाचे न्याय सांगितले त्यामध्ये इतिहासाला शब्द हे एकच प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान प्रमाण अर्थापत्ती प्रमाण अनुपलब्धी प्रमाण. त्यातलं इतिहासाला फक्त शब्द प्रमाण. तिथं जे लिहिलंय त्याला हो म्हणायचं. त्यामुळे हरिश्चंद्राने असं केलं याला आम्हाला दुसरं युक्तिवाद सांगता यायचं नाही. लिहिलंय मान्य करा. ते म्हणाले हे लिहिलंय ही कविकल्पना असू शकते. हे मिथ असू शकतं. हे इमॅजिनेशन असू शकतं. त्यामुळे राजा हरिश्चंद्र झाला नाहीये तर
असं काही घडलं होतं, ही तुमच्या कवींची कल्पना आहे. स्वामीजी होते ते म्हणाले, तुमचं असं म्हणणं असेल तर माझा विरोध नाही, की कुणीतरी राजा स्वप्नात वचन देतो आणि जागृतीत त्याचं पालन करून सगळं वाटून देतो आणि भिकेला लागतो. ही आमच्या कवीची कल्पना आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला मान्य आहे. फक्त माझा प्रश्न इतकाच आहे, अशी कल्पना पण आमच्याच कवीला का सुचली, तुमच्यानी सुचली विठ्ठला? कलियुगाच्या प्रभावात पडलेल्या रूढीत चालणाऱ्या चाकोरीत माणसाला हे महापुरुष म्हणजे धक्का आहे. हा घातलेला महाराजांच्या पुण्यतिथीचा मंडप हा मंडप नाहीये, हा कलियुगाचा पराभव आहे. तो पण 42वा विठ्ठला. कलियुगाचा पराभव कशाला म्हणायचं, कलियुगाचा विजय कशाला म्हणायचं ते सांगितलं का पराभव कळतो. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन करती हेळण संतांची. मी तुकोबारांच्या चरणाजवळ बसून माफी मागून पुढे बोलतो. याच्या उलट चालू आहे इथे. ऐका भक्तीचे महिमान, ऐका देभेगावचे महिमान, सत्यासी रिझले जन, पुण्या देती अनुमोदन आणि करती पूजन संतांचे. म्हणून हा पराभव आहे विठ्ठला. हा पुण्यतिथीचा उत्सव आहे, हा पुण्यस्मरणाचा उत्सव. सध्या पुण्यस्मरण हा शब्द व्हेंटिलेटरवर आहे, कारण कोणाचंही पुण्यस्मरण छापतात. जीवाचं श्राद्ध आहे आणि साधूची पुण्यतिथी आहे, साधूचं पुण्यस्मरण आहे. जीवाचं श्राद्ध आणि साधूची पुण्यतिथी यात काय फरक आहे? सध्या हा निर्णय प्रिंटिंग प्रेसवाल्यांच्या ताब्यात दिल्यामुळं त्यांना जमेल तसा ठेपा मारतात. श्राद्ध आणि पुण्यतिथीत काय फरक आहे? जे घातलं नाही तर ज्याचं घालायचंय त्याचं पतन होतं, याला श्राद्ध म्हणतात. आणि पुण्यतिथी ज्याची करायची त्याची केली की आपला उद्धार होतो, त्याला पुण्यतिथी म्हणतात. श्राद्ध जीवाचं आहे, ते नाही घातलं तर ज्याचं नाही घातलं त्याचं पतन होतं. अर्जुन तावातावाने म्हणाला, चल देवा आपल्याला लढायचं आहे. भगवान म्हणाले, ठीक आहे, कुठे जायचंय? ठिकाण सांगितलं, पार्किंगचा स्पॉट सांगितला. गीतेत पार्किंगचा पण श्लोक आहे. आपण पार्किंग असल्यासारखी कुठेही लावतो, तो भाग वेगळा विठ्ठला. तुम्ही नका फार मेहनत घेऊ, आपलं आटपू लवकर पाहिजे. तर सेनयोर उभयोर मध्ये प्रथम स्थापयमेच्युत, हे अच्युत उभय सेनेच्या मध्ये नेऊन रथ स्थापन कर. हा पार्किंग स्पॉट आहे. येताना तावातावाने आला होता अर्जुन, पण जेव्हा समोर पाहिले तर आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखीन तथा, यांना मारायचं. 4 दिवसापूर्वी एका मित्राने छान वाक्य पाठवलं होतं. लढायला आलेला अर्जुन लढायला तयार नव्हता. तो कृष्णाला म्हणाला, मी कसा लढू देवा? म्हणाले, का आपले समोर उभे आहेत. भगवान म्हणाले, आपले मग समोर का उभे आहेत विठ्ठला? त्याच्यामुळे आपले कुठं पण लावू नये. म्हणून मी एकदा कळवलं वर, सबका साथ सबका विकास नंतर करा, पहिला जिनका साथ उनकाच विकास करा. असो, मला काय म्हणायचं आहे की अर्जुन म्हणतो यांना नाही मी मारणार. मग कृष्णाने विचारलं, का नाही मारणार? त्याची डझनभर यादी देऊन टाकली, का नाही मारणार? ते म्हणतात, यांना मारल्यावर पाप होईल. वध करून गोत्रजांचा, मी पापाचा वसवटा होईल आणि तू जोडलेला हाताचा निष्ठून जाशील, म्हणून मला नाही लढायचं. दुसरं का नाही लढायचं? अर्जुन म्हणतो, हे पण आपलेच आणि ते पण आपलेच. दुर्योधनाला मारायचं तर युधिष्ठिराला का नाही मारायचं? तिसरं कारण, ते म्हणतात लढण्याचे परिणाम आहेत, त्यात मला आता रस नाही.
लढण्याचे काय परिणाम होते? हत्वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. युद्धात हरणाराला स्वर्ग मिळतो आणि जिंकणाराला पृथ्वी मिळते. अर्जुना, लढ. जिंकलास तर पृथ्वी भोगशील आणि हरलास तर स्वर्गात जाशील. स्वर्गात जाशील. विठ्ठला, गायक होता अर्जुन. जशी नामदेवरायांच्या कीर्तनातली चाल ज्ञानोबारायांनी म्हटली, तशी शुकदेवांच्या कीर्तनातली चाल अर्जुनाने म्हटली आहे. स्वर कुशलतया राग करता अर्जुन भूत. अर्जुनाने राग गायलाय तो. अरे जुना गायला असेल विठ्ठला. ते म्हणाले, हरल्यावर स्वर्ग, मेल्यावर पृथ्वी. आय एम नॉट इंटरेस्टिंग इन बोथ. मला दोनात पण रस नाही. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानी. मला दोन्ही पण नकोय. भगवान म्हणाले, अजून तुला काय कारण सांगायची सांग. अर्जुन म्हणाला, बघ देवा, जर लढाई झाली तर नरसंहार होईल. नरसंहार झाला की योद्धे मारले जातील. तर कायर पळून जातात. मरावं योद्ध्याला लागतं. मग योद्धे मेले तर पुढे त्यांच्या कुलस्त्रिया प्रदूषित होतील. त्या प्रदूषित झाल्या की वर्णसंकर होईल. वर्णसंकर झाला की पिंडोदक क्रिया लुप्त होतील आणि त्याने पितरांचं पतन होईल. विठ्ठला, संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. म्हणजे आम्ही श्राद्ध घातलं नाही तर त्यांचं पतन होतं. की बारीक विचार आहे आपल्या संस्कृतीत. मला एकाने विचारलं, अमेरिकेत दशक्रिया का नसते? म्हटलं, त्यांना अजून टाइम आहे समज यायला. जो जीवनाचा सांगोपांग विचार करतो त्याच्याच जीवनात बारीक सारीक गोष्टी उद्भवलेल्या दिसतात. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवलेने एक गोष्ट सांगितली होती. नाशिकच्या काळाराम मंदिराकडे एक फॉरेनर आला. तिथे ते पिंडदान चालतं रामकुंडावर. त्याने त्या गुरुजीला विचारलं, हे गुरुजी प्लीज टेल मी व्हॉट इज दिस. हे काय आहे? ते पिंड चालले होते, पिंडदानाचं काम. आता त्या गुरुजीला प्रश्न पडला, याला कसं काय पिंडदान कळणार? बरं, हा पिंड आहे हे सांगून त्याला कळेल असं त्याचं कुठं पिंड आहे? शेवटी गुरुजींनी मधला मार्ग काढला. दिस इज अ राईस बॉल. विठ्ठला, जन्माच्या आधीचं मृत्यूच्या नंतरचं जीवन हे भारतीयांचं संशोधन आहे. तुम्ही जन्माच्या आधी असता, मृत्यूच्या नंतरही असता, आणि त्याचं व्यवस्थापन, त्याच्या गतीची चिंता म्हणून श्राद्ध आहे. जे केलं नाही तर ज्याचं केलं नाही त्याचं पतन होतं, याला श्राद्ध म्हणतात. आणि पुण्यतिथी ज्यांची आहे त्यांची केली नाही तर आपला उद्धार होणार नाही, तिला पुण्यतिथी म्हणतात. महाराजांची 42वी पुण्यतिथी ही त्यांच्यासाठी नाही, ही आम्ही आमच्या उद्धारासाठी करतो आहोत. का सांगतो आपल्याला. श्राद्धाला गेल्यावर तिथं जाऊन पुण्य देऊन यावं लागतं आणि पुण्यतिथीला जाऊन जेवून पुण्य घेऊन यायचं असतं. विठ्ठला,
आपण पुण्यतिथीला आलो, स्वामीजींचं नामोच्चारण केलं की पुण्य झालं, हीच आपली पुण्यतिथी आहे. सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे, ही गोष्ट भावनिकांना लगेच मान्य होईल. पण जे लॉजिक शिकतात त्यांना मॅजिक वाटतं. एखाद्याचं नाव घ्यावं आणि पुण्य व्हावं, काय संबंध आहे? याच्या मधल्या ना हिडन स्टेप आहेत. हिडन स्टेप म्हणजे लपलेल्या पायऱ्या. तुम्ही ज्याचं नाव घेता तेव्हा तुम्ही त्याचं फक्त नावच आठवत नाही, त्याचं कार्य पण आठवता. तुम्ही त्याचे सद्गुण पण आठवता, तुम्ही त्याचं स्वरूप पण आठवता, आणि जे तुम्ही आठवता एक दिवस तुम्ही ते होता. त्यामुळं जे आठवत असेल ते जर होत असो तर जे व्हायचंय तेच आठवा. विठ्ठला व्हायचंय कलेक्टर आणि नाचतो वरातीत, काय मिसमॅच फाईल आहे? कोणाचीही वरात असो, पहिले त्याला तो गावचा मायकेल जॅक्सन. वरात कोणाची असो, गावाला चिंता पडते. काय सगळ्याच्या वरातीत नाचतो, याची निघेल का नाही डाऊट आहे. विठ्ठला तुम्ही ज्यांचं स्मरण कराल त्यांच्यासारखे होत जा. हिलारी महाराज, माझा एक सर्वे आहे या वर्षीचा. मुंबईमध्ये 14 फेब्रुवारीला एक सण असतो, हल्ली तो सगळीकडेच असतो, आणि 15-16 फेब्रुवारीचे पेपर खूप घाणेरड्या बातम्यांनी भरतात. विकृतपणाचा कळस असतो. इतक्या वर्षाच्या माझ्या निरीक्षणात 2025 हा पहिला गेला की ज्या 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डे नंतर एकही घाणेरडी बातमी महाराष्ट्रात कुठेही ऐकायला वाचायला मिळाली नाही. घाई करू नका, अजून पुढे आहे. याचं कारण नाही शोधलं आपण. त्याचं कारण एकच, 14 फेब्रुवारीला छावा रिलीज झाला होता. विठ्ठला छाव्याच्या जिल्ह्यात बोलतोय मी. छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र तरुणाईला मिळालं. मग त्यांना लक्षात आलं आपल्या प्रेमाची जागा जरा मोठी पाहिजे. धर्मप्रेमाचा एक भाव अंतःकरणात उसळला. पुण्यतिथीचं हे काम आहे. ज्यांची पुण्यतिथी असते त्यांच्या चरित्राचं, त्यांच्या सद्गुणांचं, त्यांच्या साधनेचं स्मरण आपल्याला हळूहळू तसं करते. त्या करण्याच्या संकल्पाची सिद्धी म्हणजे हे 8 दिवस आहेत. विठ्ठला हा अभंग आपल्या पुढ्यात मी विचारपूर्वक ठेवलाय. साधारण 7व्या दिवशीच्या कीर्तनात मागणी असावी अशी मागणीच असते. फक्त आपण दरबारात संतांचे आहोत, त्यामुळं मागणीचा नियम पण टिकला पाहिजे आणि मागणीची जागा पण साधली पाहिजे. अभंग मागणीपर आहे पण देवाकडे नाही, संतांकडे. विठ्ठला अभंग आपल्या नित्य गायनातला आहे, नित्य भजन सेवेतला आहे. या अभंगाचा परिचय देणारी 4 विधानं मी आपल्या पुढ्यात अगोदरच ठेवली आहेत. पहिलं, तुम्ही कोणाशी बोलत आहात. दुसरं, तुम्ही काय बोलत आहात. तिसरं, तुम्ही कसं बोलत आहात. आणि चौथं, तुम्ही काय करून बोलत आहात. या 4 प्रश्नांची उत्तरं म्हणजे ही 4 चरण आहे. तुम्ही कोणाशी बोलत आहात. कृपावंत अशा जिवलक साधू संतांशी बोलत आहात. काय बोलत आहात. माझं गोमट आहे ते तुम्ही करा, हे माझं भार ओझं मी तुम्हाला घातले. कसं बोलत आहात. जे काही आत होतं ते सगळं बाहेर आणून बोलत आहे. वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. आणि काय करून बोलत आहात. पडलेल्या गाठी सोडून बोलतोय. विठ्ठला हा सगळा अभंग जर आपण पूर्ण याचं भावदर्शन केलं तर तुकोबाराय संपूर्ण शरणागत आहेत संतांना असं दिसतंय. संपूर्ण शरणागती. शरणागती आपल्या जीवनामध्ये असावी, पण त्या शरणागतीची एक जागा असते. म्हणजे एखाद्या वस्तूच्या प्राप्ती करता, एखाद्या वस्तूच्या सिद्धी करता आपल्या पातळीवर सगळे प्रयत्न करायचे. ते करून झाल्यावर दिव्य शक्तीला आपण समर्पित होणे, दिव्य शक्तीचा आपण आश्रय करणे, याला पूर्ण शरणागती म्हणतात. परीक्षेचे दिवस सुरू झाल्यावर
विद्यार्थ्याने देवळात पाया पडायला गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? सांभाळून, गो स्लो. नंतर नको वाटायला पाहिजे घुसलो. परीक्षा चालू झाल्या, विद्यार्थ्यांनी मंदिरात पाया पडायला गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? का मग नास्तिक नाही का होणार तो? तुम्हाला माहितीये महाराज लोकांना कशीही सांगितलं तरी अडचणीतच आणतात. याचं उत्तर काय माहितीये? तो जर नुसता मंदिरातच पाया पडायला जात असेल तरी चूक आहे, आणि तो जर नुसता अभ्यासच करत असेल तरी पण ते चूक आहे. आपण करायचा तो सगळा अभ्यास करून झाल्यावर आता भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्यापुढे जाणं, अभ्यास करून मंदिरात पाया पडायला जाणं हे परफेक्ट आहे. शरणागती अशी शोभते, अध्यात्म चमत्काराने भरलंय अशी विधानं लोक करतात, पण साप खोटी गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाचं अध्यात्म सांगतं की तुम्हाला प्रयत्न करायचेच आहेत. असाध्य ते साध्य करिता असाध्य ते साध्य करिता, असाध्य ते साध्य करिता असाध्य ते साध्य करिता जाया. कारण अभ्यास कृता, कारण अभ्यास कृता. हे एवढं चांगलं चाललंय ना, याला कारण अभ्यास तुका त्याशिवाय होत नाही. ते एका विचारवंतांनी छान भाव मांडला, किस्मत में लिखा है उतना ही मिलेगा तो मेहनत क्यों करे. छान आहे ना विचार. किस्मत में लिखा है उतना ही मिलेगा तो मेहनत क्यों करे. त्यांनी सांगितलं मेहनत करने से ही मिलेगा, ऐसा किस्मत में लिखा होगा तो विठ्ठला विठ्ठला. जाऊ दे, तुम्ही लई ओझ नका घेऊ. मला काय म्हणायचं आहे की आपलं काम आपण करावं, मग पुढचं देव बरोबर करतो. तसं आपलं कल्याण व्हावं यासाठी महाराजांनी करायची ती सगळी कामं केलेली आहे. सगळी काय काय करायला पाहिजे ते काय काय केलंय. अनुकूल प्रतिकूल बाबी ध्यानात घेतल्यात महाराजांनी. काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी, तीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आपल्याकडून साधना घडली पाहिजे, सत्संग घडला पाहिजे, कल्याण ज्याने ज्याने होतं ते सगळं करायला घेतलंय. देहू गावात जन्माला आलेली तुकोबाराय भजन करायला एक एक डोंगर शोधतायत. खरं तर देहू गावात काय खोड ठेवण्यासारखं होतं का? खोड ठेवण्याची आपल्याला खोडच नाही म्हणा, पण काय होतं असं. धन्य देहू ग्राम म्हटले महाराजांनी, म्हणजे देहूगाव चांगलं होतं. मग देहूगाव चांगलं होतं, पांडुरंग रुक्मिणीचं तिथं नांदतो, मग तरी भजन करायला कुठं भंडारा. कधी विचार केला का आपण? देहूगाव असताना भजन करायला महाराज भंडाऱ्याकडे जातात. कारण काय? कारण ते तुकाराम महाराजांना माहिती की देहू असताना भंडाऱ्याकडे का जातात. आपल्याला कळणारच नाही, आपला देऊच भंडाऱ्यासाठी असतो. हे म्हणतात एवढ्या गर्दीत कसं काय भजन व्हायचं. येणे सुखे जुटे एकांतात मानस, नाही गुणगान नाही गुणगान अंगा रुक्ष
तुम्हाला ऐकलं ना, तो पक्षी नाही गायकही सुस्वरे आळवी ती म्हणते. किती गोड गायलं. एवढं छान वृक्षवल्ली असताना तुम्ही ते श्रीवल्लीत गुंतलेत. तर तिकडचेही गुंतलेत आणि इकडचेही गुंतलेत. येणे सुखे रुचे एकांताचा वास. मग सगळा जनापवाद लोकांची गर्दी टाळून बसलेत का? कल्याण व्हावं म्हणूनच ना, आपला उद्धार व्हावा म्हणूनच. मनाला बरं काय वाटतं यापेक्षा माझं बरं कशाने होईल. प्रेयस गोष्टी बाजूला सारून श्रेयस गोष्टीत मन रमलंय. अर्जुनाने म्हटलं होतं, देवा आता जर बोलतोय तर माझं वजन घेऊ नको, नाही तर विचार करशील काय बहिणीचा नवरा आहे. यत श्रेयान निश्चितम ब्रुहीतन्मे. तेच सांग जे माझ्या कल्याणाला कारण आहे, तेच सांग, बाकीचं काही सांगू नको. कारण कल्याणाचं सांगण्याची जबाबदारी ज्याच्याकडे आहे त्यांनी कल्याणाचंच सांगितलं पाहिजे. आणि आपण पण त्याला कल्याणाचंच सांगा असं सांगितलं पाहिजे. नाही तर जरा हसवा विठ्ठल. कीर्तन इज नॉट अन एंटरटेनमेंट बट कीर्तन एज अन एंटर मेंटेनन्स. हा मनोरंजनाचा नाही, मनोमंथनाचा विषय आहे. मनोमंथनाचा विषय. त्यामुळं कृपया हे व्यासपीठ पवित्रच राहू दे. भलत्या अपेक्षा इथून नको. कपिल शर्मा आहे ना विठ्ठल. हे माझं अपील आहे. शर्म वाटते तो भाग वेगळा. ही जागा अशीच राहू द्या. भगवंताबद्दल साधू संतांबद्दल ऐकता ऐकता हृदय भरून यावं, नेत्रातून अश्रुधारा पाझराव्या आणि अंतःकरणाचं काठिण्य निघून जाऊन त्या मृदुतेत भगवंताने येऊन राहावं. ही कीर्तनाची प्रक्रिया आहे विठाला. बाबा सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा एक व्हिडिओ मला आला होता, मी शेअर केला. तो ते उभे होते, असे ती दोरी बांधलेली राहायची आणि त्याला पकडून बाबाजी त्या 90ला पार केलेल्या स्थितीत सुद्धा ते डोललेले बघितले की असं कळायचं की होयांग हरिरूप काय आहे विठाला. श्रोते हो, कीर्तन हसण्यासाठी नाही, कीर्तन रडण्यासाठी नाही. हसण्या रडण्याच्या क्षणी आपण कसं असावं हे शिकवण्यासाठी कीर्तन आहे. खूप चांगल्या अपेक्षेने आपण येत जा. कारण इकॉनॉमिक्स असा थेसिस आहे, अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. पुरवठा तेव्हाच बिघडतो जेव्हा मागणी बिघडते. बिकॉज सप्लाय डिपेंड ऑन डिमांड. पुरवठा हा नेहमी मागणीवरच आधारित राहिला आहे. त्यामुळे पुरवठ्याला काही नावं ठेवू नका विठाला. माझ्या कल्याणाचं सांग, ज्याने माझं भलं होईल त्याच सांग. कल्याण भले कल्याणहून येऊन सांग, पण कल्याणाचंच पाहिजे. श्रोते हो, तुकोबारायांनी आपलं भलं व्हावं यासाठी आपल्या कल्याणासाठी ज्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या केल्या. म्हणजे त्यांची प्रयत्नांची बाजू त्यांनी शिकस्त केली त्या. परंतु उद्धार हा प्रयत्न साध्य नाही, तो कृपा साध्य आहे. तुम्ही कीर्तनाला येणं हे प्रयत्न साध्य नाहीये, हे कृपा साध्य आहे. का सांगतो ना आपल्याला. हे आपण ठरवलं आणि आपण आलो असं नाही झालं. माझ्या मनात आलं ना आपण आलो असं नाहीये. तुम्ही कीर्तनाला नाही आलात. सद्गुरू चंद्रकांत दासजी महाराजांनी ठरवलंय तुम्ही आले पाहिजेत, मगच तुम्ही आलात. हे प्रयत्नाने होणारच नाही. तुम्ही प्रयत्न करा, पण त्याची कृपा त्यावर लागते, त्याशिवाय होत नाही. चंद्रकांत मनी पाझरतो पण चंद्रप्रकाश लागतो विठाला. एखादा माणूस सहज बोलतो, यंदा मी सप्त्याला पंगतच नाही दिली. तू पंगत दिली नाही, देवाने तुझी यंदा घेतली नाही. काय घोळ झालाय तो तपास. आपण कोण ठरवणार आहे. पार्लिमेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं, हरी कथा में वही आते जो सिलेक्टेड होते हैं. वी आर ऑल सिलेक्शन ऑफ गॉड, लाइक गॉड विठ्ठल. बाबाजी आमच्या कोकणामध्ये संत झाले, सावळाराम महाराज गोड कीर्तन करायचे. त्यांच्यामुळे आम्ही इकडे भजनात लागलो. ते कीर्तनाला अभंग घ्यायचे. काही लोक त्याला क्षेपक म्हणतात. आपण आक्षेपक नसावं.
पण तो अभंग फार गोड आहे. जाणावी ती कृपा हरीची जाहली, चिंतनी लागली मनबुद्धी, अनुभव होता वासना विराली, वृत्ती मुरडली उपराटी. माझ्यावर भगवंताची कृपा झाली. कशावरून समजावं? माझी मन बुद्धी हरिचिंतनाला लागली म्हणजे माझ्यावर कृपा झाली. तसं आपण करत राहूया, ते कृपा करतील, त्यांची मदत लागणार आहे. सोपं सांगतो, आपण धडपडत राहायचं अगदी धडपडेपर्यंत. त्याला दया येते आणि तो उचलून घेतो, एवढं खरं आहे. बघा तुम्ही, मंदिरामध्ये घंटा असते, एखादं पोरगं येतं आणि त्या पोराला मंदिरात आल्यावर पहिलं काय करायचं असतं? त्याला ती घंटाच वाजवायची असते. बरं, ते नेमकं असं असतं ना, जे आपल्या ऐपतीच्या बाहेरचं असतं तेच आपलं स्वप्न असतं. हा स्वप्नात फॉल्ट आहे का आपल्यात फॉल्ट आहे कळत? मग ते पोरगं उड्या मारायला लागतं की ती घंटा वाजवायची. घंटाभर असंच चालतं. एवढ्यात कुणीतरी येतं आणि त्या पोराला असं मागून मस्त उचलतं आणि तो ठाण दिशी वाजवतो. श्रोतेहो, त्याला घंटा वाजवता येत नव्हती, पण तासाभरात घंटा वाजवता आली. कोणी उचललं? माणसाने. मग माणसाने उचलतं, माणूस कोणी पोचवला? ज्याला घंटा ऐकायची होती त्याने. विठ्ठला. उद्धारासाठी लागणाऱ्या उपासना आपण सुरू करूया. मग तो उद्धार ज्यांच्या द्वारा होईल ना, त्यांना सांगता येईल की मी माझ्या परीनं सगळं केलंय. आता तो मी कृपावंत, आहे सगळं. आता तुम्ही कृपावंत. हा आता शब्द कालवाचक आहे ना. आता म्हणजे केव्हा? तुम्ही माझा उद्धार करा असं तुकोबाराय सांगतात. ते सांगताना आता केव्हा म्हणतात? उद्धारासाठी मी जेवढं जसं करायला पाहिजे ते सगळं तसं माझं करून झालंय आता. त्यांच्या सहवासात आता शब्द म्हणताना काय करून जावं लागतं? आपण ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबाराय साधनेचा प्रवास सांगतात. जे तो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, तो चुकावून आला पाडी सद्वासनीची या, मग साधू संगे सुबटा. विठ्ठला. विषयाच्या दाट झाडींमध्ये काम क्रोधाची साकडी म्हणजे जनावर संकट लपलेली आहेत. त्यांच्याशी कुस्ती खेळायला नाही जायचं. ज्ञानोबा म्हणतात चुकवून आला पाडी. त्यांच्या नजरेतच नाही पडायचं, निघून यायचं. क्रिकेट खेळताना प्रत्येक बॉल फ्रंट फुटवरच गेला पाहिजे असा नियम आहे का? कधी रोहित शर्मा सारखा बॅकफुटला 6 घ्यायचा. विठ्ठल. एखादा शिव्या देऊ लागला तर त्याला म्हणणार का माझी पण संथा झालीये? त्याला सांगायचं तुमचं पाठांतर चांगलंय, माझा अभ्यास कमी आहे, मी चाललो. याला म्हणतात चुकावून आला पाडी. कुठे आला?
सद्वासनेचा पाठ म्हणजे जिथं फक्त चांगल्याच गोष्टी मनात येतात ती सद्वासना आहे. आणि तिथून पुढे साधूच्या संगतीत चालायचंय. तुकोबारायांचा आता असा आहे. म्हणजे मी विषय चुकवून आलो, सद्वासनेच्या पहाडावर आलो, त्याला भंडारा डोंगर म्हणतात, तो सद्वासनेचा पहाड आहे. आता इथून मग साधू संगी सुबटा ओझो सत्कर्माची या वाटा. मी या गोष्टी मागे सोडल्या, एवढी तयारी करून आलो. आणि बघा, सगळी तयारी आपण करायची नसते आणि सगळी तयारी ते करत नसतात. आपण करायचं ते आपणच केलं पाहिजे, त्यांनी करायचं ते त्यांनीच केलं पाहिजे. एक जण मारुतीच्या मंदिरात गेला आणि त्याने मारुतीला नमस्कार केला. 11 शनिवार उपवास करीन, लॉटरी लागू दे. उपवास पण कडक करीन. हे उपवास कडक कसे असतात हा प्रश्नच आहे. मला असं वाटतं त्या उपवासाच्या दिवशी खाण्याचे पदार्थ सगळे कडक असतात. राजगिरा चिक्की, सगळे कडक पदार्थ, राजगिरा लाडू, शेंगदाण्याची चिक्की, हे सगळे कडक पदार्थ. उपवासाला तो कडक खातो यात नवल नाही, उपवास करून राहतो पण कडक. फार उपवास करणारी माणसं फार त्रास देतात. ते त्रिशूळ घेऊनच निघतात, सोमवार केलाय का नाही, महादेवाला प्रॉब्लेम येतो. मला वाटतं आपण दुसऱ्याला कोणताही त्रास होऊ न देणे हा पहिला उपवास आहे. तिथून सुरुवात करावी. त्याची शनिवार पूर्ण झाली, लॉटरी लागलीच नाही. तो गेला थडा 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 आणि मारुती रायाला बोलू लागला, एवढे देव सोडून तुमच्याकडे आलो, 11 शनिवार संपले, तपास नाही लॉटरीचा. हनुमानजी मूर्तीतून बाहेर आले, खाडकन पहिले कानाखालीच वाजवलं. अशी त्याचा गाल लाल झाला. तो म्हणाला, देवा लॉटरीचा पत्ता नाही, गाल लाल. हनुमानजी म्हणाले, पुढे बोलला तो दुसरा पण लाल करील. तो म्हणाले, का? अरे म्हणे, बदनामी का करतो? म्हणे, काय बदनामी केली? 11 शनिवार उपवास केले, लॉटरीचा तपास नाही. हनुमानजी म्हणाले, अरे लॉटरी लागण्यासाठी उपवास करतो, उपवास झाले, गजऱ्यात तिकीट कोण काढील? लॉटरीचा नवस फळाला जाण्यासाठी उपवास केला पाहिजे, तसं तिकीट पण काढलं पाहिजे. नंबर लावायचं काम मारुती करील. मला काय म्हणे, भले लॉटरीला एखादी मारुती तर येईल विठ्ठला. तसं उद्धारासाठी काही भूमिका ते घेतील, काही आपण घेऊ ना. महाराज म्हणतात, माझ्या भूमिका मी पूर्ण करून आलोय. आता कोणाकडे गेलेत महाराज? त्यांची विशेषण आहेत सगळी. कृपावंत, साधू संत, जीवलग. तुम्ही कृपावंत आहात. वंत हा शब्द समृद्धीचं प्रतीक आहे, समृद्धी हायवेचं नाही. एखादी गोष्ट लार्ज, लॉट्स ऑफ, भरपूर संख्येने असते, त्याला वंत पद लागतो. एखादी मॅच जिंकणाऱ्याला कोणी जयवंत म्हणत नाही. एखाद्याच वेळेला यश आलं म्हणून त्याला कोणी यशवंत म्हणत नाही. स्वतःचे बॅनर स्वतःच लावतो, त्याला कीर्तिवंत म्हणत नाही. विठ्ठला मग तसं कृपावंत म्हणजे एकावरच कधीतरी केली नाही, नाही नाही, सगळ्यांवर सगळ्या प्रकारची कृपा करू शकतात ते कृपावंत. तुकोबारायांचा अभंग ज्ञानोबारायांच्या पुढ्यातला असावा. ते कृपा करतात. कोणावर? कोणावरही. सांगू आपल्याला, ते मतिकुंठितावर कृपा करतात तेव्हा तो बोलू लागतो, तो बोलायला लागतो. गतिकुंठितावर कृपा करतात तेव्हा ती चालायला लागते. रीतिकुंठितावर कृपा करतात तेव्हा तो डोलायला लागतो. आणि स्थितिकुंठितावर कृपा करतात तेव्हा तो लोळायला लागतो. विठोळा होता कृपा तुमची पशु बोली वेद. तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही कृपावंत आहात. कृपा करता कोणती? आपल्या परंपरेने यात असं चिंतन सांगितलंय, ते 2 प्रकारच्या कृपा करतात. एक साधन कृपा आणि दुसरी साध्य कृपा. उद्धाराचं साधन कीर्तन आपल्याला आवडू लागलं की ती आपल्यावर जी कृपा झाली तिला साधन कृपा म्हणा. कृपाया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे. साधनावर प्रेम जडलं ही साधन कृपा. आणि साध्य कृपा
कृपा कटाक्ष न्याहाळीले तुझ्या पती बैसावीले बापर खुमा देवारू कृपा कटाक्ष न्याहाळीले आपण पती बैसावीले बापर खुमा देवारू कोणतीच प्रोसेस नाही, सरळ. परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडावर विठ्ठल महाराज कोणते प्रोसेस करावी लागत नाही, स्पर्श झाला की सोनं. तसे ते आपल्यावर कृपा जेव्हा करतात तेव्हा आपल्याला त्या तोला मोलाचा बनवतात. असे तुम्ही कृपावंत आहात. साधू संत जीवलग. साधू आणि संत ही दोन बिरुदं कशासाठी आहेत ऐका. भगवंताच्या आनंदामध्ये जे रमले ते साधू, आणि तो आनंद सगळ्यांना देण्यासाठी आपल्यात आले ते संत. विठ्ठला बाबाजींची एकांत साधना होऊ शकली असती, मग हा एवढा भाविकांचा जनदरबार, कारण हे त्यांच्यातलं संतत्व आहे. आणि मुळात आपल्यात त्यांनी काम करणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. आपण काही कमी आहोत का? आपल्यामुळेच ज्ञानोबारांनी दरवाजा लावला होता. विठ्ठल आपण फार डेंजर माणसं आहोत. आपण फार कठीण आहोत, फार कठीण आहोत. त्या नाशिकला एक साधू होते, दामोदर महाराज खेडगावकर. समाधीस्थ झाले, त्या तापट होते ते एकदम फक्कड. ते म्हणायचे संडासात बसा पण संसारिकात बसू नका. ते आपल्याकडून काही चांगलं नेणार नाही, त्यांचं काहीतरी देऊन जातील म्हणे. काम क्रोध लोक काहीतरी काहीतरी घेऊनच हिटत असतात म्हणे ते. त्यामुळे आपल्यात येऊन त्यांनी काम करणं म्हणजे किती कठीण. अहो आपण किती त्रास देत असू संतांना. संत ओळखायचा असला तरी आपल्या त्रासावरून ओळखतात, इतके आपण कठीण आहोत. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे. म्हणजे आता आपला पराक्रम आपल्या लक्षात आला असावा. जगानं किती त्रास दिला तरी जो सहन करतो त्याला संत म्हणतात. म्हणजे आपण नसतो तर संत डिक्लेअर झाले नसते. विठाला पण मुक्ताबाईंनी सांगितलं, ज्ञानदादा अरे या सगळ्यांचं सहन करून यांना आनंद द्यायचा आहे. विश्वरागी झाली वंदी संती सुखे भावे पाणी. संती सुखे भावे पाणी.
असं गायलं की पाणी आलो. विश्वरागी झाली धुंदी संती सुखे व्हावे पाणी. आपण सहन करा. आमच्या गीतेला सुद्धा लोकांना कंटाळणारा साधू मान्य नाही. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, महंत ज्ञानदासजी महाराज, केवढा हा मोठा परिवार आहे. केवढा संसारिकाचा ते 2x2च असतो, परंतु साधू संताचा मात्र हा सगळा त्याचा परिवार असतो. गीतेला माणूस गाणे आवडत नाही. 12 वाद्य पहा. पण यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजती चया. आलं लक्षात? 12 वाद्य 13व्याच्या आधी असतो. नाही तर परत म्हणाल 10व्याच्या नंतर बघू. आमच्या मुक्ताबाई म्हणतात, असं कसं करून चालेल दादा? अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निघोटे. म्हणून साधू संत झाला पाहिजे, जगाला आनंद दिला पाहिजे. असे आनंद देणारे, जगासाठी जगणारेच तुम्ही आहात. जीवलग तुम्ही आमचे जवळचे आहात. तुम्ही आमचे जीवलग आहात. तुम्ही मग हे तुमचे जीवलग, मग ते रेशन कार्डावरचे ते देहलग. रेशन कार्डाचं काही खरं नाही बरं का. आपल्यात त्या बाबतीत रेशनॅलिटी असली पाहिजे, विवेकवाद. वाल्याला पण आपलेच वाटत होते ना ते. नारदानी जेव्हा परत पाठवलं, जा एकदा परत व्हेरिफिकेशन करून आण, नक्की आपलेच आहेत का. पाठवलं घरी. बायकोने विचारलं काय आणलंय? तो म्हणाला आणलं नाही, न्यायाला आलोय. म्हणे काय न्यायाला आलोय? म्हणे न्यायाला आलोय. कोणता न्याय? ते म्हणाले मी तुमच्यासाठी पाप केलंय, चोऱ्या माऱ्या केल्यात आणि तुमचं पोषण केलंय. मग यातून मला जे पाप लागेल यातला वाटा तुम्ही घ्याल का? तिने हात वर केला. जमणार नाही. का? मी होम मिनिस्टर, तुम्ही ते फॉरेन परदेश मंत्री आहात, इकडं आणायचंच नाही काही. मग वाल्याला एकदम 440चा धक्का बसला की महाराज सांगत होते ते बरोबर, यातलं कोणीच वाटा घेणार नाही. वाल्या तिथून परततो, हे फार महत्वाचं आहे. आणि नारदांच्या चरणाला मिठी घालतो. चुकीचं काम करणाऱ्या माणसांना हे का लक्षात येऊ नये? मागे बिहारमध्ये एक नेता सापडला ते भ्रष्टाचारामध्ये. त्याच्या पुढे काही चारत नव्हता, ते करण्याशिवाय म्हणून सापडला. आता त्याने केलं असेल तर का त्याच्या पुरतं केलं असेल का? सगळ्यांसाठी केलं ना. सगळ्यांसाठी केलं, पण जेलमध्ये सगळे नाही गेले, गेला एकटाच. म्हणजे प्रसाद सगळ्यांनी खाल्ला आणि आत फक्त लालूच गेले. म्हणून लालूच वाईट असते. मी लालूचं नाही म्हटलं, लालूच म्हटलंय. मला म्हणायचं तात्पर्याने काय, हे आम्ही ध्यानात घेतलंच पाहिजे. तो नारदांच्या चरणाला मिठी घालतो. महाराज आता तुमच्याशिवाय पर्याय नाही. नारदांनी त्याला उद्धाराचा मार्ग दाखवला. अडचण कोणती होते? संतच आपले जीवलग आहेत हे पटत नाही तोपर्यंत अडचण. जीवलग तेच आहेत. इतरांचं काय घेऊन बसला? यमाचे हाती बांधोनिया देती, यमाचे हाती बांधोनिया देती, यमाचे हाती बांधोनिया देती, यमाचे हाती बांधोनिया देती. भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया. तेही केश देता रडतसे असं म्हटलंय. ती सुद्धा दारातच थांबते, पुढे येत नाही. तिला दारा म्हणतात, दारापर्यंतच. पण संतांनी हात धरला तर ते कधी सोडत नाही. उत्तरेला बद्रीनाथ आहे, आता कपाट बंद झाली. तीर्थयात्रा केल्या पाहिजे, तीर्थयात्रा केल्या पाहिजे. कारण भारतासारखा देश आपल्याला जन्म घ्यायला मिळालाय, तो बघितलंच गेलं पाहिजे. 50च्या पुढच्यानी तर घरी थांबूच नाही. इकडून आलं का तिकडं, तिकडून आलं का इकडं. तीर्थयात्रा सुरूच असल्या पाहिजे. फिरल्यावर आपल्याला बरं वाटतं की नाही, म्हणून फिरलं पाहिजे. आपण फिरायला गेलो की आपल्याला बरं वाटतं
आपण फिरायला गेलो का घरच्यांनाही बरं वाटतं, तेवढ्यासाठी तरी जात जावा. प्रेझेंटीने आनंद देता येत नाही, ऍबसेंटीने तरी द्या विठ्ठला. ती सासू फेसबुकला अपडेट टाकते, दरड कोसळली, आणि सून कमेंट करते एन्जॉय. दरड कोसळली, एन्जॉय, एंड जॉय होईल. तीर्थयात्रा केल्या पाहिजे. मग त्या बद्रीनाथ पासून पुढे 3 किलोमीटर एक गाव आहे माना. जे गेले त्यांनीच हलवा माना, नाही तर जाऊन या. तिथून पुढे भीमपूल ओलांडला, सरस्वती माता ओलांडली की सतोपंथ स्वर्गारोहिणी रस्ता आहे, वसुधारा फॉल. पांडव त्या मार्गाने स्वर्गाला गेले. सगळे पडले, फक्त युधिष्ठिर राहिले आणि विमान घ्यायला आलं. विमान घ्यायला आल्यावर युधिष्ठिराने विमानात असं पाऊल टाकायला घेतलं, पण ते विमानवाल्याने अडवलं. ते म्हणतात तुम्ही या, त्याला नाही. त्याला म्हणजे कोणाला? धर्मराजासोबत एक श्वान महाराज होते, ते त्या कुत्र्याला घेऊन चढायला लागले. ते म्हणाले तुमचं तिकीट आहे, त्याचा विजा नाही झाला, त्याला आम्ही घेणार नाही. धर्मराज काय म्हणाले, तू राहत मग आम्ही बसतो. नाही, जर कुत्र्याला माझ्या घेत नसाल तर तुमचं विमान मला नको, मी पाहिजे तर हा पण. ते म्हणाले अहो आमचं विमान आहे. अरे पण त्याचं इमान आहे विठ्ठला. म्हणजे साधूच्या सहवासात एखादा माणूस सोडा हो, प्राणी जरी आला तर तो त्यांच्यासाठी जीवलग असतो. म्हणून त्यांच्या दारात काही ऊन पडावं, व्हावे त्याचे व्हायला लागलं तरी चालेल, ते जीवलग मानतात. मला काय विचारलं, एवढ्या प्राण्यांमधून कुत्र्याचंच का नाव घेतलं? तो इमानदार असतो. नाही तर हल्ली 6 महिन्यात शिष्य म्हणतो आमच्या गुरुला काहीच समजत नाही, कुत्रा त्याच्यासाठी आणलाय, आमच्या गुरुला काही समजतच नाही. शेवटी एक जण म्हणाला खरंच तुझ्या गुरुला काही समजत नाही, खरंय. तो कसं काय खरं? म्हणे 6 महिन्यात जो म्हणतो गुरुला काहीच समजत नाही, असा शिष्य ज्यांनी करून घेतला म्हणजे त्या गुरुला खरंच काही समजत नाही, इतका बेईमान विठ्ठला. जीवलग आहेत ते. आणि महाराज साधू सारखा जवळचा कुणीच नाही. फक्त अडचण अशी आहे ना की सगळे स्वार्थ तुटल्यावर बाजूला पडतात आणि मग उरतात ते फक्त संत, तसं कोणीच उरत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक सेवक होते, त्यांचं नाव हुच्चूराव. ते मूळचे भाग्यनगर, म्हणजे त्याचं आता नाव हैदराबाद आहे, मूळ ते भाग्यनगरच आहे. ते करायचं राहिलंय, तो आहे तोवर कसं काय का माहिती विठ्ठला. पण तुमचा आम्हाला मात्र सार्थ अभिमान आहे का? शहरापासून रेल्वेपर्यंत संभाजीनगर करून दाखवलं विठ्ठला. त्या भाग्यनगरचा तो सेवक आलेला, त्याची पत्नी मरण पावली, मुलं वगैरे गेली. तो कोरेगावकडे काही काम, महाराजांचं काम करायला गेलेलो. पायी तो रात्री उशिराने येत होता. 10-10:30 वाजले असतील रात्रीचे, 11:15 वाजले असतील, जाऊ द्या. आणि एवढ्या उशिराने तो आला, जवळ आला होता गोंदवल्याच्या, आणि सहज मनात एक विचार आला. कोणता?
आपण एवढ्या रात्री धडपडत उशिरा एकटेच चाललोय पायी. आपल्याला आपली पत्नी जर आता जिवंत असती, आपल्याला मुलं जर असती जिवंत, तर त्यांनी माझी वाट बघितली असती. सगळे मरून गेले, आता आपली वाट बघणारं कोण आहे, कोण आहे या जगात, असा विचार त्याच्या मनात सुरू होता. त्या विचाराच्या तंद्रीत तो राम मंदिराच्या दारात आला आणि जे समोर दिसलं ना, नेत्रातले अश्रू गळगळ गळगळ वाहिले. गोंदवलेकर महाराज हातामध्ये जपमाळ घेऊन, लंगोटी नेसलेले, पायात खडावा, रामानंदी ऊर्ध्वपुंड, गळ्यात तुळशीची माळ आणि हातात जपमाळ घेतलेले महाराज त्याच्यावर ओरडले, हुच्चूराव, तुम्हाला समजत नाही? एवढा उशीर झाला, 11 वाजत आले, 10:30, 11 होत आले, तुम्ही एकटेच काळोखात तडफडत येत होते, इतका उशीर करतात? मी केव्हाचा तुमची वाट पाहतोय. महाराजांचे शब्द ऐकले आणि त्याच्या मनात जो किंतु उभा राहिला होता, आपल्याला जीवलग कोणी नाही, महाराज असताना आपल्याला असं वाटलंच कसं? महाराज आहेत, आमच्या करता जीवलग नाही असं कोणी म्हणायचं कारण नाही कारण नाही. मी सांगतो तुम्हाला मोठा भाऊ नाही का? त्र्यंबकेश्वरला जा, दादा. तुम्हाला बहीण नाही? मेहुणला जा, गंगाखेडला जा, सगळ्या बहिणी तिथेच राहतात. देवाच्या लाडक्या बहिणी आहेत त्या. तुम्ही पण देवाच्याच लाडक्या बहिणी आहात. आहे ना परमात्मा. तुम्हाला काका नाहीये का? काका नाही, कुठे जाता? नाही, त्याच्या अलीकडं काम आहे आपल्या सासवडला. जरा पुढे गेले असेल तर तेरडोकीला जा. कोण नाही आपल्या. एखादा म्हणाला माझं कोणीच नाही, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनाचे काय घडले, एका जनाचे काय घडले. असं झालं ते कीर्तन बंद कसं करायचं, मला बटन सापडेल आता. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, कुणीच नाही ना, जा आळंदीला समाधीला कडकडून मिठी मारा, किती रडावंसं वाटतं तेवढं रडा, सगळं हलकं होईल. महाराष्ट्रातला माणूस जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा मला फार वाईट वाटतं. विठ्ठला महाराज म्हणतात, माझ्या उद्धाराचे प्रयत्न माझ्या पद्धतीने मी केले, पण तुम्ही कृपावंतात, तुम्ही साधू संतात, तुम्ही जीवलग आहात. साधू संतांनी विचारलं, आम्ही तुमचे जीवलग आहोत, पण मग जीवलग म्हणून तुमच्यासाठी करू काय? गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे
गोमटे ते करा माझे. काय भरजरी चाल गायली हो. आता पितांबर माझ्या गळ्यात आलाय. चला गोमटे ते करा माझे, साधू संता जीव लगा. अपेक्षा काय? महाराज म्हणतात गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. शब्द तुकोबरायांचे ना. गोमटे ते म्हटलंय, पण ते अख्ख्या अभंगात कुठंच सांगितलं नाही. हे ते म्हणजे काय? हे ते म्हणजे ते आहे जे संतांकडे सोपवलंय. माझं तुम्ही ते गोमट करा जे माझं गोमट तुम्हाला वाटतं. साधू संतांजवळ आपला शहाणपणा नाही करायचा. तुम्ही उद्या दवाखान्यात गेले, डॉक्टरला म्हणाले मला ते लाल रंगाचं औषध द्या का, ते मॅचिंग पाहिजे विठाला. डॉक्टरकडे औषधाचा रंग नाही, रोग सांगायचा असतो, आणि मग त्या रोगाला घालवणारं औषध ते देतात. संतांना आपण नाही सांगायचं असं करा याच्यात माझं भलं आहे. मी म्हणतो देवाला सुद्धा सांगू नये तू माझं असं कर, का त्याला कळत नाही. काय ज्ञानोबारायांचा गोड प्रश्न आहे ज्ञानेश्वरी. आता मोते गोड करावी ऐसे तांदुळी काही सया भिनवावी, की सायखडियाने प्रार्थावी. सूत्रधारा ते तो बाहुल्या त्या नाचवणाऱ्याला सांगतात का आम्हाला चांगलं नाचवा. तुला कसं नाचवायचं ते त्याला बरोबर कळतं, तो बरोबर नाचवतो. तांदळाने कधी आचार्यांना नाही सांगायचं की हे आचार्य जन हो आम्हाला चांगलं शिजवा. तुम्हाला उत्तम शिजवणं त्यांना कळतं. तसं आपण जसे आहोत तसे साधू समोर जावं, फक्त जसे तसंच जावं विठ्ठला. बरं त्यांना लबाड्या कळत नाही असं नाही, त्यांना सगळ्या लबाड्या आपल्या मागत असतात. आमच्या भिवंडीला थोर संत झाले शांताराम भाऊ महाराज, उद्धवजी महाराज कीर्तनाला येत असतात तिथे. त्याचे एक इंग्रजी वाक्य होतं बाबा. ते म्हणायचे मॅन शुड बी ओपन हार्टेड. माणूस हा मोकळ्या हृदयाचा पाहिजे, जसं आहे तसं व्यक्त व्हावं. साधूला सगळं कळतं. खऱ्या डॉक्टरला माणूस पाहिल्यावर तनातलं साधूला मनातलं कळतच विठ्ठला. माझं भलं कशात आहे ना ते तुम्ही करा. गोमटे ते करा माझे, ते तुम्ही ठरवा. गोमट काय आपण ठरवायचंच नाही, उलट आपण ठरवल्यानेच घोळ होतो. आतापर्यंत आपण साधू समोर हे माझं गोमट ठरवल्याने अडचणी झाल्यात. श्रीमद भागवताच्या महात्म्यात प्रसिद्ध प्रकरण आहे गोकर्ण आख्यान. त्या आत्मदेवाच्या जीवनात शांती नव्हती का, कारण त्याला मुलं नव्हती. आता ज्यांना आहे त्यांच्या जीवनातली शांती कुठे गेली हा पण तपासाचा विषय आहे. मग तो आत्महत्या करायला निघाला, नाव आत्मदेव, आणि करतोय आत्महत्या. एका साधूनी त्याला पाहिलं, अरे बाबा काय. तो म्हणतो काय कसलं काय, मूल बाळ नाही तर काय सुख समाधान आहे. त्यांनी थोडा वेदांत सांगण्याचा प्रयत्न केला. हे म्हणतात तुमचा वेदांत तुमच्याजवळ ठेवा, आम्हाला मुलं बाळ पाहिजेत. नाईलाजाने साधूने त्याला एक फळ दिलं, हे पत्नीला खायला घाल, या योगाने पुत्र होईल. खरं तर उद्धाराचा मार्ग सांगत होते, त्यांना आत्मदेवाने शहाणपणा शिकवला. मला ते सांगू नका. त्याचा परिणाम ते फळ खायला घातलं गाईला, जन्माला गोकर्ण आले, आणि यांच्या नशिबाला दुंदुकारी आला विठ्ठला. अजून क्लिअर सांगू का, अजून क्लिअर काय ते क्लिअर करा. आपलं तसं काय नाही, आपण कधी हार पत्करायला तयार आहोत. देवाच्या पद्धतीने चालावं त्यात आपल्याला आनंद आहे. जरा सोपं बोलू का, जेवढं नियोजन देवानं केले ना तेवढ्याच नियोजनात आपल्या जीवनात शांती आहे.
आणि ती आपण घालवली शहाणपणा करून. विठ्ठला त्याचं नियोजन परफेक्ट आहे. घोड आपल्या नियोजनाने केला आहे, त्याच्या पद्धतीने चालव. काही अनुभव शेअर करण्यासारखे असतात. तुम्ही असे 125 ऐकणार. एक साधारण 25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आता आम्ही कीर्तन करतो याला 32 ते 30 वर्ष होत आली. तर त्या अकोले तालुक्यात कीर्तन होतं. तुमच्याच. आणि कोतुळून आम्हाला ओतूरला यायचं. नाचणठावचं ते जाधव महाराज, हा रामनाथ महाराज जाधव. ते कोतुळला आम्ही आलो. तिकडे त्या बस सगळ्या भरलेल्या. तिचं नाव फक्त बस, उभंच राहावं लागायचं. बस हा प्रकारच नाही. तुमच्या आता ध्यानात बसलं वाटतं. असू द्या असू द्या बाबा. त्यांनी ती बस थांबेच ना, ही भरलेली. त्या कार्यकर्त्यांनी तर आडवेच झाले. ती अडवली बस अक्षरशः. 2-4 जणांनी लक्ष ठेवलं. त्यातले त्या 3 सीटच्या जागेतले 2 जण उठले आणि माझ्यासोबत 1 जण. ते म्हणले जमलं. 2 जण तिकडून 2 उठले. त्यांनी खिडकीतून उपरनं फेकलं. तात्काळ आरक्षण ऑनलाईन. बरं मग आम्हाला सांगितलं महाराज चढा लवकर चढा. आम्ही चढलो. पण दुर्दैव असं तिथं जाईपर्यंत 2 पैकी एका जागेवर एक माऊली बसल्या, त्या उठेच ना. तर माझ्या जोडीदार होते. म्हटलं बस बाबा आपल्याला उभं राहायची सवय, तू बस. ते कार्यकर्ते तिकडून त्याला ओरडून सांगतात ए बाई उठा, ए बाई उठा. मी त्याला म्हटलं जाऊ दे ना, आता किती ओतूर राहिलंय, तुम्ही नका काही करू. ते काही थांबे ना. शेवटी त्यातलं बाई उठा महाराज आहेत. मला ज्याचा धोका वाटत होता तेच झालं पुढे. ती म्हणले महाराज असेल तर त्याच्या घर जाय. एवढी बेइज्जती झाल्यावर पदाला पण मजा नाही ना. मग ती म्हणाली महाराज असेल तर त्याच्या झालं. ती बाई काही उठली नाही. मी उभा राहिलो. ते कोतुळ सोडल्यावर ब्राह्मणवाडा लागतं मध्ये. आणि मग तो लागाचा घाट लागाचा तो काय. त्या ब्राह्मणवाड्याला काही जण उतरले, पण ते पुढचे उतरले. आणि ब्राह्मणवाड्यापासून गाडी पुढे निघाली. एक झोपलेलं उठलं. त्याच्या लक्षातच नाही त्या ब्राह्मणवाड्याला उतरायचंय. आणि मग ही पळापळ धावपळ, हे इकडं ते तिकडं. नेमका तो उतरायला गेला, परत फिरून मागाला. त्याची ती पत्र्याची पेटी असते ट्रंक, ती त्या रॅकवर ठेवलेली होती. आणि त्या घाई गडबडीत त्याने ती एवढ्या जोरात ओढली, ती पेटी तिथून उठली त्या बाईच्या टाळक्यात बसली. पेटी तिच्या डोक्यात पडली, उजेड माझ्या डोक्यात पडला. म्हटलं देवा, जर आता ही उठली असती तर मी बसलो असतो, आणि मी बसलो असतो तर ती बसली असती. देवाला पण माहिती होतं डोकं फेटायचं आहे. काय म्हणायचं आहे, आपल्या प्रयत्नानंतर भगवंताकडे सोडून द्यावं. देवा आता तू ठेवशील ना तसं. साधू संतांकडे गेल्यानंतर असं असावं, माझं काय गोमट आहे, तुम्ही सांगा काय करायचं. भार ओझे तुम्हाशी. भार आणि ओझे समानार्थी वाटले तरी तसे नाहीत. कारण तुकाराम महाराजांचे आहेत ते, तू कोणी घेतली मोतीच येसी. भार आणि ओझ्यात असा फरक आहे. जे ओझ घ्यायला पाहिजे त्याला भार म्हणतात, आणि जो भार घ्यायला नाही पाहिजे त्याला ओझ म्हणतात. जाऊ द्या, नको व्यायाम नको, आता संपवायचं आपल्याला. ओझ कशाला म्हणतात, जो भार नाही घ्यायला पाहिजे ते. भार कशाला म्हणतात, जे ओझ घ्यायला पाहिजे ते. माझ्या पोट भरण्याचं कसं होईल हे ओझ असतं, आणि माझा उद्धार कसा होईल हा भार असतो. हे सगळं तुम्हाला सांगतो, आणि सांगताना नाही यासी वेगळे, जे आहे ते सगळं मोकळेपणाने सांगितलंय. महाराज, मोठ्या आशेनं तुमच्या जवळ आलोय. या संत चरणाला मिठी घालताना मनातले सगळे किंतु परंतु काढूनच गाठ सोडून मिठी मारली. तुका माने सोडिल्या गाठी, तुका माने सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी.
सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. श्रोते हो, संतांजवळ जाताना एक गाठ आपण सोडायची असते आणि तिथे गेल्यावर दुसरी गाठ ते सोडत असतात. आपण अहंकाराची गाठ सोडावी. साष्टांग हे करी दंडवत आणि ते संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. आपण या स्थानामध्ये येऊन स्वामी चंद्रकांत दासजी महाराजांचा उत्सव करत आहात. प्रेममूर्ती श्री महाराजांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली आपल्या उत्सवाचीच नाही, आपल्या परमार्थाचीच ही वाटचाल सुरू आहे. या संतांना काय सांगावं आपण. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. महाराष्ट्रींच्या चरणावर हे मस्तक नत करतो. एकच सांगणं आपल्याला, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. तुम्ही अद्वितीय आहात म्हणून कोणाशी स्पर्धा करू नका. आपल्या आनंदामध्ये राहणं शिका. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नसतो. माझ्याशी कोण कोण कसं कसं वागलं याच्या नोंदी ठेवण्यापेक्षा सगळ्यांशी प्रेमानं वागण्याचा संकल्प केला की जीवन हलकं होतं. असा प्रवास आपल्या जीवनाचा असू द्या. महाराजांच्या अशाच नित्य सानिध्याची तुम्हा आम्हाला सर्वांना अपेक्षा राहील. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. महाराष्ट्रींच्या आणि या दिव्य परंपरेला प्रणाम करतो. महाराष्ट्रातली ही ख्यातनाम गंधर्व सभा अनुसंधानपूर्वक श्रवण करणारे, ज्यांना उत्तम मराठी कळते असे कन्नड श्रोते, राहू दे ते नको. आपल्या सर्वांच्या भेटीनं हा गुरुभक्ताचा दरबार हा वेगळा असतो. या गुरु दरबाराचं नक्की हृदयात स्मरण राहील. आमच्या गणेशजीचा फार अट्टहास. ही सगळी मंडळी 3-4 वर्षे मागे लागली, परंतु मुंबईच्या व्यापात येणं शक्य नव्हतं. शेवटी यावेळेला मोठी गरुड जेब घेतली आम्ही. 5 वाजता गणेशपुरीची कथा आटोपली बालयोगी सदानंद महाराज वसईजवळ, आणि तिथून समृद्ध प्रवास करत पळत पळत येतपर्यंत आलो. पण तुमच्या सर्वांच्या भेटीनं विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणातल्या पांडुरंगाला प्रणाम करतो आणि ढवळेश्वराच्या चरणी सेवा समर्पित करून थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी विठ्ठल